नमस्कार. राजेश रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. रसिको, आजच्या या भागामध्ये आपण लहान बटाट्याचा तर्री रस्सा कसा करायचा, दहीवाले आलू बटाटे हा प्रकार बघणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य: कांदा, टोमॅटो, लसूण, आलं, कोथिंबीरीचे बारीक तुकडे, पुदिना, भाजलेलं कोरडं खोबरं, हिंग, हळद, गोडा मसाला, जिरेपूड, धनेपूड, चिकन मसाला, कांदा लसूण चटणी आणि रंगाचं लाल तिखट आणि स्टार इन्ग्रेडियंट छोटे उकडलेले बटाटे. तर सर्वप्रथम आपण कांदा, टोमॅटो आणि हे सर्व साहित्य कोरडं खोबरं, पुदिना, कोथिंबीर काळ्या, आलं आणि लसूण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया. तरीवाले दही बटाटे आहे त्यामुळे तेल प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं. आता या तेलामध्ये आपण हा वाटून घेतलेला मसाला आहे तो छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. आणि हे तेल सुटायला आणि कोरडे मसाले घातल्यानंतर पुन्हा तेल सुटेपर्यंत परतायचं. आपण वाटलेला मसाला जो तेलात परतलेला आहे त्याला आता छान तेल सुटलेलं आहे. आता ह्या स्टेजला आपण त्यात कोरडे मसाले घालू. पण तत्पूर्वी हा मसाला वाटताना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं होतं. मीठ घातल्यामुळे त्यातला कांदा लवकर डिहायड्रेट होतो आणि चांगला फ्राय होतो. तर आपण आता कोरडे मसाले घालू. हिंग, हळद, गोडा मसाला, चिकन मसाला, कांदा लसूण चटणी, रंगाचं लाल तिखट. साधं तिखट नाही घातलं तरी चालतं कारण ह्या सगळ्या मसाल्यांना तिखटपणा असतो. जिरेपूड आणि धनेपूड. आता हे सगळे मसाले आपल्या क्वांटिटी किती आहे त्याप्रमाणे आपण घालायचे. त्याला टेबल स्पून, टीस्पून हे प्रमाण लागू होत नाही. आपल्या अंदाजाने करायचं. आणि हे मसाले जळू नयेत म्हणून थोडंसं त्यामध्ये आपण पाणी घालायचं आणि पुन्हा तेल सुटेपर्यंत हे सर्व मिश्रण आपण परतून घ्यायचं. आपला मसाला आता वाटून झालेला आहे आणि त्याला छान तेल सुटलेलं आहे आपल्याला दिसतंय. आता हा मसाला आपल्या रिक्वायरमेंटपेक्षा थोडा जास्त झाला किंवा आपण करून ठेवला तरी काही हरकत नाही. हाच मसाला तुम्हाला कोल्हापुरी मिसळ मसाल्यासाठी वापरता येतो, चिकन मसाल्यासाठी वापरता येतो, मल्टीपर्पज आहे. त्यामुळे हा मसाला जास्त झाला तरी काही हरकत नाही. आता ह्या स्टेजला आपण यामध्ये गरम पाणी घालायचं. गरम पाणी घातल्याने तर छान तरी येते. सगळं तेल असतं ते तरंगून वरती येतं. आणि ह्याला चांगली उकळी आली की मग उकडलेले बटाटे त्यामध्ये सोडायचे. पुन्हा एक उकळी आणायची, कोथिंबिरीने गार्निश करायचं आणि वरून दही घालून छानपैकी सर्व करायचं. हा रस्सा आता कोथिंबिरीने गार्निश केलाय. याला मीठ घालायची काय आवश्यकता नव्हती म्हणून परत मीठ घातलं नाही. कारण आपण कांदा परतताना जे वाटण होतं ते परतताना मीठ घातलं होतं. आणि शिवाय कोल्हापुरी मसाल्यामध्ये थोडं मीठ असतं त्यामुळे मिठाचं प्रमाण जास्त होऊ नये म्हणून जास्तीचं मीठ घातलेलं नाहीये. आपला रस्सा आता छानपैकी तयार आहे. तर मंडळी, आपला तर्रीवाला दही बटाटा रस्सा तयार आहे. तो आपण आता नक्की करून बघा आणि तुम्हाला जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.